बिहारचं राजकारण पुन्हा कूस बदलण्याची शक्यता आहे। संयुक्त जनता दल आणि राजदमध्ये दुरावा निर्माण झालाय। नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्तेसोबत जाण्याची तयारी केलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती नितीश कुमार विरोधकांच्या इंडिया आघाडीला अलविदा करण्याच्या तयारीत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हुकुमशाहीचा आरोप करून त्यांच्याशी काडीमोड घेतलेल्या नितीश कुमारांनी पुन्हा भाजपशी जवळीक साधली। नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावर घराणेशाहीची टीका करत विसंवाद चव्हाट्यावर आणला होता। त्यात आज भर पडली। राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी बोलावलेल्या ॲट होम रिसेप्शनसाठी या सोहळ्यासाठी नितीश कुमार आणि जदयूचे सगळे मंत्री हजर होते। मात्र तेजस्वी यादव आणि राजदच्या मंत्र्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता। जदयूच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या रिकाम्या खुर्चीवर लावलेला तेजस्वी यादव यांच्या नावाचा कागदही काढून टाकत नव्या सत्ता समीकरणाचे संकेत दिले। दुसरीकडे भाजप नेत्यांनी दिल्लीवारी करून अमित शहांशी चर्चा केली। येत्या काळात बिहारमध्ये भाजप जदयू युतीचे स्पष्ट संकेत यामुळे मिळाले। नितीश कुमार मुख्यमंत्री तर सुशील कुमार मोदी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगितलं जाऊ लागलं। दुसरीकडे सुशील कुमार मोदींनी सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं। देखिए, मैंने कहा राजनीति में कोई दरवाजा परमानेंट बंद नहीं होता। आवश्यकता अनुसार दरवाजा खुलता रहता है, बंद होता रहता है। ये समय बताएगा कि क्या स्थिति बनती है। हम लोग पल पल की सारी चीज़ों पर निगाह रखे हुए। बिहार में जो राजनीतिक डेवलपमेंट्स हो रहे हैं उस पर पूरी निगाह हमारे केंद्रीय नेतृत्व की है और इन चीज़ों के बारे में कोई भी निर्णय जो है वो राज्य पार्टी नहीं करती है, केंद्रीय पार्टी करती है। और केंद्रीय पार्टी जो निर्णय लेगी बिहार बीजेपी उसके साथ खड़ी रहेगी। राजद नेत्यांनी नितीश कुमारांच्या भूमिकेनं धक्का बसल्याचं सांगितलं। नितीश कुमार हे राजभवनात का गेले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मैंने मिला, हम और सुशील मोदी दोनों एनडीटीवी पर थे और हमको एंकर ने पूछा कि भाई आपके साथ कब तक रहेंगे, तो बल्कि हमने मजाक में कहा कि भाई आप लोग जो है नीतीश कुमार को अविश्वसनीय बनाने के लिए सुपारी लिए हुए हैं क्या। हम कहे कि यही नीतीश सुशील है, आप सुशील से पूछिए। इन्होंने एक नहीं अनेक बार कहा है कि उनके लिए दरवाजा बंद है। तो सुशील मोदी ने उस समय कुरान में अभी 3 दिन पहले की बात। नितीश कुमारांचं बेभरोशाचं राजकारण करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता। गेल्या 11 वर्षात त्यांनी 4 वेळा भूमिका बदलत भाजप आणि राजद सोबत सत्ता स्थापन केली। 2013 लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी काडीमोड। 2017 पुन्हा भाजपच्या नेतृत्वात एनडीएत सामील। 2022 एनडीएशी काडीमोड घेऊन राजद सोबत सत्ता। त्यामुळे पलटूराम अशी त्यांची बिहारमध्ये ओळख झाली। मोदींविरोधात देशभरात विरोधकांच्या एकजुटीची हाक देऊन त्यांनी विरोधकांची जमवाजमव केली। आता निवडणुकीचा रणसंग्राम जवळ आल्यावर विरोधकांना एकाकी सोडून नितीश कुमारांनी पलटी मारण्याची तयारी केली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पाटणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।